रावेरमध्ये तब्बल 24 उमेदवार रिंगणात. महायुतीच्या रक्षा खडसे व महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात होणार लढत. चौथ्या टप्प्यातील रावेर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल सोमवारी शेवटच्या दिवशी रावेरमधून 5 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर रावेरमध्ये आता सर्वाधिक अर्थात 24 उमेदवार रिंगणात आहेत. 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने रावेर मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रत्येकी 2 बॅलेट युनिटद्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हासोबतच मतदान प्रक्रियेचा ताप वाढणार आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भाग आणि बुलढाणा जिल्ह्यातील 2 तालुके मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला असल्याने जळगाव आणि बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या निवडणुकीसंदर्भात उत्सुकता निर्माण झालेली आहे. छाननी आटोपल्यानंतर रावेरमधून 29 जणांचे अर्ज उरले होते. सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी 5 जणांनी माघार घेतली. येथे श्रीराम पाटील महाविकास आघाडीकडून तर रक्षा निखिल खडसे या भाजपच्या चिन्हावर महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत.